बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाची बातमी ही वाऱ्यासारखी पसरली. चोहीकडे दोघांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा रंगल्या. सुनीता आहुजाचे काही जुने व्हिडिओ सुद्धा व्हायरल केले जात आहेत. अशातच आता दोघांचा 37 वर्षांचा संसार तुटणार असून दोघांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या अफवांवर अभिनेत्याच्या वकिलानं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गोविंदाचे वकील ललित बिंदल यांनी सांगितलंय की त्यांचं नातं मजबूत आहे. तसेच 6 महिन्यांपूर्वी सुनीता आहुजानं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं सुद्धा उघड झालंय. पण त्यानंतर सगळं सुरळीत झालं आणि हे जोडपं पुन्हा एकत्र आलं. ॲडव्होकेट ललित बिंदल यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितलंय की आम्ही सर्वजण नव्या वर्षाच्या निमित्तानं नेपाळला गेलो होतो. तिथे दोघांनीही पशुपतीनाथ मंदिरामध्ये एकत्र पूजा केली. आता त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक आहे आणि तरीही जोडप्यांमध्ये अशा गोष्टी ह्या घडतच असतात. पण त्यांचं नातं हे मजबूत आहे आणि दोघेही नेहमी एकत्र राहतील. गोविंदाचे वकील ललित बिंदल यांनी सुनीता आणि गोविंदा वेगळे राहत असल्याचं नाकारलं. त्यांनी सांगितलंय की खासदार झाल्यानंतर गोविंदानं त्यांच्या ऑफिशियल कामांसाठी हा बंगला खरेदी केला होता, जो सुनीता आणि गोविंदा यांच्या लग्नापासून ज्या इमारतीच्या फ्लॅटमध्ये राहतात त्याच्या अगदी समोरच आहे. वकिलानं सांगितलं, गोविंदा कधी कधी मीटिंग्सला जातो आणि त्यामुळे तो कधी कधी त्या बंगल्यातच झोपतो. पण याचा अर्थ दोघेही वेगवेगळे राहतात असा नाहीये. हे जोडपं एकत्रच राहतं. वकिलांनी सांगितलं की सुनीता आहुजा यांनी पॉडकास्टमध्ये किंवा सार्वजनिकरित्या जे काही सांगितलं आहे ते फार काटून छाटून व्हायरल केलं जात आहे. घटस्फोटाच्या अफवा पसरवण्यासाठी या सर्व गोष्टी व्हायरल केल्या जात आहेत. ते म्हणाले की ज्यावेळी सुनीता आहुजा म्हणाल्यात की मला गोविंदासारखा नवरा नकोय, त्या हे देखील म्हणाल्या होत्या की मला अभिनेत्यासारखा मुलगा हवाय. ज्यावेळी त्या म्हणाल्या की गोविंदा त्यांच्या व्हॅलेंटाईन सोबत आहे, याचा अर्थ असा होता की अभिनेता काम करत आहे. बरं, त्याच वेळी त्यांनी हे लगेच स्पष्ट सुद्धा केलं होतं. सध्या लोक त्या दोघांबद्दल फक्त नकारात्मकच बोलताय. हे फार वाईट आहे. ते सुद्धा दोघेही एकत्र असताना. मी गॅरंटी देतो की ते दोघंही कायम एकत्रच राहतील. त्यांचा काही घटस्फोट वगैरे होणार नाहीये.